हे बघा, माझ्याकडे किती मोठा शेगलाचा झाड आहे बघा. हे बघा किती मोठा आहे, किती फांद्या फुटल्यात त्याला. आणखीन पण मोठा झाला असता, पण काय आहेत माहिती, माकडं येतात आणि त्याचा पाला खाण्यासाठी त्याच्यावर बसतात आणि फांद्या मोडून टाकतात. हे बघा, या मुद्द्यावरून तुम्हाला समजेल की हा झाड किती मोठा होता. हे बघा, अशा फांद्या बघा तुटतात. हे बघा, हे बघा किती मोठा मुद्दा आहे बघा. हे बघा, माकड जरा जरी बसले ना का पटकन त्याची फांदी मोडते, कारण का हे ना एकदम फुसफुशीत झाड असतं. हे बघा, अजून आता याला फुलं नाही आलेत. असं एवढं मोठं मोठं होतं ना, ते सुद्धा त्याच्यावर बसले की ते मोडतं झाड. एवढा फुसफुशीत असतो तो झाड. हा माहिती आहे तुम्हाला, औषधी आहे हा झाड. याच्या शेंगा पण औषधी आहे, याचा पालासुद्धा औषधी आहे. मला खूप कमेंटमध्ये आलेत का शेगलाचं झाड पण तुम्ही लावा. मित्रांनो, आहे माझ्याकडे शेगलाचं झाड. हे बघा किती मोठं आहे. पण ना माकड खातात ना, म्हणून ह्याला शक्यतो कोण ना आमच्या गावात लावत नाही, पण मी लावलं आहे. हे बघा, शेंगा नाही मिळालं तर चालेल, पण पाला तर मिळतो खायला. कवला पाला आला ना की माकड ना ठेवतच नाहीत, लगेच येतात. हे बघा, माझी बाँड्री ही काय बाजूलाच आहे ना. हे बघा, याच्यावर बसतात आणि इथून लगेच उडी मारतात, मग लगेच ती फांदी मोडते. आहे की नाही मस्त. याचा पाला आहे ना खूप औषधी असतो, शरीराला आपल्या पौष्टिक असते ही भाजी. मी तर करते भाजी. शेंगा जरी बाजारात आल्या तरी मी आणते, डाळीमध्ये शेंगा टाकते. फ्लावर बटाटा केला तरी त्याच्यात पण शेंगा टाकायचा, एक नंबर होते भाजी. चला आता भेटूया मोठ्या व्हिडिओत. धन्यवाद.